नमस्कार, मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये. तर गेले 4-5 दिवसापासून मी तुम्हाला आम्ही देवदर्शनाला निघालो याचं शूटिंग दाखवत होते. तसं आम्ही देवदर्शनाला जाऊन आलो आणि नंतर मी व्हिडिओ एडिट वगैरे करून मग मी व्हिडिओ टाकले. कारण आम्ही देवदर्शनाला 1 तारखेला गेलो होतो आणि 3 दिवस पूर्ण आम्ही फिरत होतो आणि घरी आल्यानंतर मग मी व्हिडिओ एडिट करून मग मी टाकले. तर मी यात्रे संबंधित तुम्हाला देवदर्शन वगैरे सर्व दाखवलं, पण बऱ्याच अशा गोष्टी केल्या तुम्हाला नाही सांगितल्या आणि छान आहे सर्व गोष्टी. तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बरेच मी अशा काही किस्से तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला पण ऐकायला नक्की आवडेल. तर त्याचं काय झालं म्हणजे आपण देवदर्शनाला किमान वर्ष 2 वर्षातून एकदा गेलंच पाहिजे. आणि आमचं पण बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं देवदर्शनाला, कुलदैवताला जायचं. तर पण मग कधी तेरसला वेळ असायचा का पिल्लूला नसायचा, पिल्लूला असला का तेरसला नसायचा, दोघांना वेळ असेल तर त्यांच्या पप्पांना नसायचा आणि समजा तिघांना वेळ असेल तर मग माझं काहीतरी निघायचं. त्याच्यामुळं सगळ्यांचं असं एक वेळ येतच नव्हती आणि मग आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग करून ती वेळ घडवून म्हणजे आणली बरोबर सगळं प्लॅनिंग करून. कारण 1 तारखेला सुट्टी होती आणि 2 तारखेला नेमका शनिवार होता, 3 तारखेला परत सुट्टी होती. असे 3 दिवस बरोबर आम्हाला आले. 4 दिवस रेग्युलर सुट्टी आली. म्हणजे 1 तारखेला महाराष्ट्र दिनाची गुरुवारी, नंतर 2 तारखेला त्यांनी सुट्टी टाकली, शनिवार रविवार सुट्टी असते. मग असं मी प्लॅनिंग करून निघालो. तर मग यात्रेला कसं जायचं काय आमचं सगळं नियोजन ठरलेलं होतं. आता बाहेर जायचं म्हटल्यानंतर खर्च सगळ्यात महत्त्वाचा असतो खर्च. तर तेजसने सांगितलं मम्मी मी पेट्रोलचा खर्च करतो. नंतर पिलूनी म्हणजे श्रुतीने सांगितलं का मी हॉटेल वगैरे सगळे मी बघर. आणि त्यांच्या पप्पांनी सांगितलं का मी स्टे, देवदर्शन वगैरे खरेदी, असं आम्ही प्रत्येकाला नियोजन दिलं होतं. कारण आमच्याकडे एवढे खूप सारे पैसे नाही की एकच माणूस एवढं खर्च करेल. आम्ही पहिले हे नियोजन केलं आणि मग आमचं ठरलं यात्रेला जायचं. तर 1 तारखेला आम्ही सकाळी निघालो देवदर्शनाला. आणि तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं की मी रोहिणीला आणि गिरिजाला नव्हतं घेतलं बरोबर, कारण खूप ऊन होतं आणि मागेच रोहिणी आणि गिरिजा पण आजारी पडून गेल्या होत्या. तर त्यांच्या पप्पांचं मत होतं, श्रुतीच्या पप्पांचं, की आपण रोहिणीला आणि गिरिजाला घेऊ. पण आम्ही त्यांना खूप समजून सांगितलं हो नका खूप ऊन आहे. पण ते थोडेसे गुस्सातच होते सुरुवातीला, नंतर झाले नॉर्मल. मग आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो का त्यांना म्हणायचं बघा बरं इथे किती ऊन आहे. पण ते कसलं आमचं ऐकतात. ते म्हणायचं काही नाही मी हे घेतलं असतं काय, छत्री घेतली असती आणि बरोबर गिरीच्या ऊन नसतं लावून दिलं. पण ते काही त्यांचं पहिलं मान्यच करत नव्हते. पण नंतर तुळजापूरला आम्हाला खूप गर्दी होती, गाणगापूरला बरीच गर्दी होती. आणि आता आपण डायरेक्ट मंदिराजवळ गाडी नाही नेऊ शकत ना, थोडंसं आपल्याला चालावंच लागतं. मग जेव्हा आम्ही चालायला लागलो का तेव्हा आम्ही बोलायचंच त्यांना. शनी शिंगणापूरला तिथे पण आम्हाला खूप गर्दी होती आणि भरपूर लांब पार्किंग आहे शनी शिंगणापूरची. मग तिथून पण आम्हाला बरंच उन्हात जावं लागलं. मग एकंदरीत 3-4 दिवस एवढा प्रवास केल्यानंतर त्यांना पण वाटलं की नाही यांनी घेतलेला निर्णय एकदम योग्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या तेरसला एवढी ड्रायव्हिंगची सवय नाही, कारण आमच्याकडे काही पहिल्यापासून गाडी नाही आहे. तुम्हाला मी व्हिडिओ सांगितलंच आहे. तुम्ही जर माझे सगळे व्हिडिओ बघितले असतील तर मी पुण्याला भेटायला गेले. ह्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं आहे की गाडी आता आमची 3 वर्ष आमच्या गाडीला झाले. गाडीच्या बड्डेचे पण मी व्हिडिओ पोस्ट केले होते. 15 एप्रिलला आमच्या गाडीला 3 वर्ष झाले. आणि अगोदर तेरसला काही ड्रायव्हिंग येत नव्हती. मग गाडी घेतल्यावर तो हळूहळू ड्रायव्हिंग शिकला. तसे त्याचा क्लास झाला होता, पण मग क्लास जरी होऊन काही उपयोग नसतो ना, प्रॅक्टिस तर पाहिजे. त्याने 1 महिना क्लास केला, पण नंतर त्याच्या पप्पांना पण आवडत नाही कुणाच्या वस्तूला हात लावायला. आणि तशीच त्यांनी पोरांना पण सवय लावली कुणाच्याच वस्तूला हात नाही लावायचा. कारण कसं गाडी म्हणजे रिस्क असते. आणि मग तेरसनी पण 1 महिना फक्त क्लास केला, पण ना त्याच्या कुठल्या फ्रेंडच्या त्यांनी गाडीला हात लावली का ना. त्याच्या मामांकडे पण नेहमी गाडी असते, पण त्यांनी कधीच कुणाच्या गाडीला हात लावला नाही. तर मग आता गाडी घेतली म्हटल्यानंतर मग त्यांनी हळूहळू ड्रायव्हिंग तो शिकून गेला. आणि एकदाची म्हणजे एवढी हातात घेतल्यानंतर एवढं लांब ड्रायव्हिंग करायचं ते पण एक टेन्शन. पण मग तो हळूहळू असं स्टे घेत पहिल्यांदा आम्ही तुम्हाला दाखवलं. इथून गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही विरोबाला गेलो. नंतर साधारणतः 2-1 तास गाडी चालवल्यानंतर बिरोबाचं दर्शन घेतलं. नंतर परत साधारणतः 1 तास गाडी चालवल्यानंतर परत कोल्हारच्या देवीचं दर्शन घेतलं. असं 1-1.5-1.5-2 तास थांबत आम्ही प्रवास केला. आणि तेरसने खूप छान ड्रायव्हिंग केली. म्हणजे असं त्याला खूप वेळ गाडी चालली का मग आम्ही म्हणायचो का तेरस तोंड धुवून घे, की तेरस चहा वगैरे घे. आणि म्हणजे टेन्शनच असतं ना, कारण नवीन ड्रायव्हर आपल्याला टेन्शनच असतं. पण तेरसने खूप छान ड्रायव्हिंग केली आणि खूप छान आमचा प्रवास झाला. मस्त वाटलं इथून तिथून. आणि तर ड्रायव्हरच्या शेजारी बसणारा माणूस कसं जरा बोलकं चालकं जरा बोलणारं पाहिजे असतं, जेणेकरून ड्रायव्हरला म्हणजे फ्रेश वाटावं.
तर मग श्रुतीचे पप्पा पण नेमके खूप शांत, ते जास्त बोलत नाही. मग श्रुती म्हणायची, पप्पा तुम्ही मागे बसा, आम्ही बसते पुढे तेजू भाऊ शेजारी. ते नाही, तू मागे बेस, तू मागे बेस. त्यांना मागे बसायला आवडत नाही, त्यांना पुढेच बसायला आवडतं. आणि मग श्रुतीची कंटिन्यू बडबड, कधी कधी मला पण कंटाळायचा. पण श्रुतीची म्हणजे आमच्या पिल्लूची सारखी तिची मम्मी जोक सांग, मम्मी इकडं जसं झालं, मम्मी तिकडं जसं झालं. आता मी जरा आमच्या घरामध्ये जरा मोडी जर म्हटलं तर मी, तर मग ती कशी मम्मी ह्या ती कुठले पण असे पास्टमधले आमच्या भूतकाळातले, मम्मी याचं काय झालं होतं गं, मम्मी त्याचं काय झालं होतं गं, असं ती विचारायची. मग मी तो एक एक किस्सा सांगायची. मग गाडीत भरपूर हशा पिकायचा आणि समजा मत गमत एकदम मस्त प्रवास चालला होता छानपैकी. आणि तसंच आम्ही निघालो त्यावेळेस दरवेळेस हे सांगता, कशाला घरचं करते, कशाला घरचं करते, तू नेहमीच घरात कामं करत असती, मग आपण बाहेर गेलं का बाहेरचंच खाऊ. पण माझं काही इंटेन्शन असतं की 2-3 दिवस तर आपण बाहेरचंच खाणार आहे ना, की म्हणजे ज्या दिवशी जाऊ त्या दिवशी एक वेळचं तरी आपण घरून घेतलं पाहिजे. मग ते मला म्हणता की सगळे म्हणता घरातले, तेजस, श्रुती, त्यांचे पप्पा, का तू बनवत बसशील मग वेळ होईल. मग मी त्या दिवशी लवकर उठती सकाळीच आणि पटकन काहीतरी भाजी पोळी, चटणी शेंगदाण्याची पोळ्या असं काहीतरी करून घेते. यावेळेस मी मसाले भात करून घेतला होता, तो पण तुम्हाला दाखवला. आणि मग जेव्हा भात वगैरे खाल्ला तेव्हा म्हणे बरं झालं मम्मी तो भात आणला होता, आता इथे कुठे हॉटेल पण नव्हतं जवळपास. आणि मग छान भात वगैरे पण त्यांना आवडला. मस्तपैकी असं आमचं छान चालू होता प्रवास. तुम्हाला आता सगळं शूट दाखवलं मी. आणि त्यांना मी घरूनच वॉर्निंग दिली होती की संध्याकाळी जास्तीत जास्त 8पर्यंत गाडी ड्रायव्हिंग करायला लावायची, नंतर आपण स्टे करायचा. आणि तसंच आम्ही प्रत्येक ठिकाणी केलं. पहिल्या दिवशी आम्ही पैठणमध्ये मुक्काम केला, तुम्हाला दाखवलं. पैठणमध्ये आम्ही संध्याकाळी तसंच आम्ही जायकवाडी धरणावर 5-6 वाजताच पोहोचलो. पण धरण वगैरे पाहून आल्यानंतर दर्शन घेतलं मंदिरामध्ये आणि 7 वाजेपर्यंत आम्ही लगेच, नंतर आम्ही गाडी ड्रायव्हिंग बिलकुल नाही केली. तिथेच लगेच आम्ही त्या भक्तनिवासमध्ये मुक्काम केला. तसंच दुसऱ्या दिवशी पण मग आम्ही अक्कलकोटला मुक्काम केला. अक्कलकोटला पण संध्याकाळी आम्ही साधारणतः 8-1 वाजता पोचलो. तिथे आम्ही थांबवून घेतला, 8-9 वाजले होते साधारणतः. आणि नंतर मग उठून तिसऱ्या दिवशी परत सकाळीच मग आम्ही अक्कलकोटचं दर्शन घेतलं. गाणगापूरला गेलो, गाणगापूरचं दर्शन घेतलं आणि चाललं होतं पुढं जायचं की नाही जायचं, कारण पुढे कोल्हापूर आणि पंढरपूर करायचा विचार होता. पण मग ते ड्रायव्हिंगची सवय नाही, त्याच्यामुळे मग आम्ही डिसिजन घेतला की नाही आता बस झालं. कारण आमचं पंढरपूरला मधनं जाणं होतंच, कायम आम्ही पंढरपूरला जातच असतो. आणि मग कंटाळा होता तेजसला पण. परत रविवार होता, शनिवारी आम्ही संध्याकाळी आलो घरी, तर रविवार होता. मग रविवारी आराम पण झाला पाहिजे, कारण परत सोमवारी पिलूला पण ऑफिस, तेजसचं पण दुकान 3 दिवस बंद, त्याचा पण थोडा आराम झाला पाहिजे. आणि म्हणून मग रविवारी आम्ही म्हणजे शनिवारी संध्याकाळी आम्ही घरी आलो. तसं म्हणजे खूप ऊन होतं, खूप म्हणजे हे होतं, पण मग मला उत्साह की दर्शनाला जायचं म्हणून खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. जेवणं पण आमच्या सगळ्या ठिकाणी खूप छान झाली. आणि मधनं घरी तर मी चहा घेत नाही, पण मग आता तेजसला ड्रायव्हिंग करावी लागायची. मग तो एकटा कसं काही चहा येणार, मग आपण सगळ्यांनी घेतलं म्हणजे तो घे. पिलूने म्हणजे श्रुतीने चहा सोडला आहे. तिच्या मामाचे जे असं झालं, मी माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की माझा भाऊ मिलिंद भाटजिरे हा एक्सपायर झाला उपाशी आजाराने. तर मग कुठली तरी वस्तू आपली प्रिय व्यक्ती गेल्यानंतर त्याची प्रिय वस्तू आपण सोडायची असते. तर श्रुतीने चहा सोडलेला आहे, तर तिथं काही चहा घेत नाही. पण मग श्रुतीचे पप्पा, आम्ही आणि तेजस आम्ही भरपूर ठिकाणी चहा वगैरे घ्यायचो, जेणेकरून तेजसला झोप नाही लागो, काही नाही लागो. आणि कसं गाडी ड्रायव्हिंग करायची म्हणजे जरा टेन्शनचंच काम असतं, त्याच्यामुळे असं भरपूर ठिकाणी मी चहा वगैरे घेतला. घरी मी फार सकाळी अर्धा कप आणि संध्याकाळी अर्धा कप एवढा चहा घेते. आणि बिस्किट पण मी जास्त नाही खात, पण कधी वाटलं बाबा घ्यायचं बिस्किट, जेव्हा बिस्किट खारी किंवा टोस असेल तेव्हा फक्त जास्त चहा घेते. एरवी मी चहा काही जास्त घेत नाही, कारण कसं माझ्या वडिलांना डायबिटीस आहे. परत मला 5 आत्या होत्या आणि अजून 3 चुलते होते. तर माझ्या 4 चुलत्यांना, माझ्या वडिलांना डायबिटीस होता आणि माझ्या आत्यांना पण डायबिटीस होत होता. त्याच्यामुळं माझी आई सांगते की गोड कमी खात जा. आता कुठली पण आई आपल्या मुलांना चांगलंच सांगते, तर त्याच्यामुळे मी शक्यतो चहा टाळते. पण मग प्रवासात 3 दिवस आम्ही भरपूर चहा घेतला आणि भरपूर एन्जॉय केला. खूप छान वाटलं देवदर्शन करून आल्यानंतर, कारण आपण रोज घरात आपलं तेच घरातलं कामं करायची, स्वयंपाक धुणी भांडी. तुम्हाला तर मी सांगितलं आमच्याकडे कामवाली बाई नाही आहे. आणि बजेटचं पण तुम्हाला सांगितलं का आता यात्रेला जायचं, पण मग सगळ्यांनी खर्च डिवाईड करून घेतला. कारण कसं मुलांना पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आपण दिली पाहिजे ना, कारण नुसतं जायचं आपणच आईवडिलांनी खर्च करायचा, मुलांनी नुसतं एन्जॉय करायचा. श्रुतीचे पप्पा तसे फार स्ट्रिक्ट आहे आणि मुलं पण माझे म्हणजे त्यांना सपोर्ट करतात. माझे मुलं पण आमच्या शब्दाच्या बाहेर नाही. असं मी सगळ्यांनी छान नियोजन केलं आणि खूप छान ट्रिप झाली. तर म्हटलं चला तुम्हाला ट्रिपचं देवदर्शन वगैरे दाखवलं सर्व, पण ट्रिपचं आमचं नियोजन कसं होतं, काय होतं
आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही, आम्ही सगळ्या बॅगा वगैरे पॅकिंग वगैरे केल्या होत्या ना, तर मी दिवसभर ट्रॅव्हलिंग करून देवदर्शन करून थकली की मी संध्याकाळी पण रूमवर गेली काय फक्त फ्रेश व्हायची, चेंज करायची आणि झोपून घ्यायची. गाऊन नेलं त्यासोबत मी. मग श्रुतीने सगळं सामान वगैरे व्यवस्थित आवरून ठेवायची. परत आपले फारसे कपडे वगैरे काय बाजूला, परत सकाळीच पण ज्याला जे कपडे लागल ते कपडे ती बॅगमधून काढून द्यायची. परत स्किनचे केअर असो, कुठलं काही असो, काही पण मग ती प्रत्येकाला कंगवा दे, कोलगेट दे, ब्रश दे, साबण दे, प्रत्येक वस्तू ती काढून द्यायची. मग सगळे तेरस आणि त्याचे पप्पा, हां आता श्रुती मॅडम आता ती बॉस आहे, सगळ्यांची ती बॉस आहे, असं तिच्या आम्ही शिष्टा पण करायचो. आणि तिने सगळं मस्त मात्र छान हँडल केलं. कुठलाही श्रुती माझा स्टोल दे गं, श्रुती माझा रुमाल दे, ती प्रत्येक गोष्टी आम्हाला काढून द्यायची. आणि खूप छान तिने सगळं छान मॅनेज केलं. कुठेही आम्हाला कुठलीही काही अडचण आली नाही. आम्ही छान मस्तपैकी गेलो दर्शनाला आणि खूप छान दर्शन झाले. ऊन होते पण मग कसं आपल्याला मनात एक सॅटिस्फॅक्शन असतं ना की आपण आपल्या देवदर्शनाला आलेलो आहे, आपल्या कुलदैवतेच्या स्वामी महाराजांचं दर्शन झालं, खूप छान झालं. तुम्हाला दाखवलं मी जिथे जिथे शूट करता येईल तेवढं दाखवलं. जिथे शूटिंग बंद करायला सांगायची तिथे मी बंद करून टाकायची, कारण मग कसं आपल्याला नियमांचं उल्लंघन पण नाही करायचं. त्याच्यामुळे मी जेवढं शूट दाखवता येईल तेवढं मंदिरातलं तुम्हाला प्रत्येक ठिकाणचं दाखवलं. जिथे नाही करता आलं ते त्याबद्दल सॉरी. तर असं मला तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि देवदर्शनावरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग बरेच म्हणजे 3 दिवसाचे कपडे वगैरे होते धुवायचे. आणि आम्ही जास्त शॉपिंग तर काही केली नाही, तुम्हाला दाखवली मी शॉपिंग काय काय केली. फक्त हे घेतलं मी श्रुतीसाठी एक साडी घेतली, रोहिणीसाठी एक साडी घेतली आणि प्रसाद घेतला आणि पेढे घेतले. गिरिजासाठी 2 कॉटनचे फ्रॉक घेतले आणि चप्पल घेतली. एवढंच मी सगळं खरेदी केलं. आणि हां, श्रुतीने एक पर्स पण घेतली. श्रुतीला पर्स खूप आवडते. आधीच इतक्या साऱ्या पर्स झाल्या आहे, पण श्रुतीला पर्सचा खूप शौक आहे. कारण मग तिला माहिती मम्मीला बाहेर जावं लागतं, LICचं काम म्हणा किंवा कुठे पण, आणि मम्मीला पर्स लागतेच. आपला मोबाईल, आपली रुमाल म्हणा, पैसे थोडेफार आपण बाहेर गेल्यानंतर घेऊन जातो, ते ठेवण्यासाठी पर्स ती हातात लागतेच. आणि मला सवय झाली पर्सची, मी पर्सशिवाय बाहेर जात नाही. मग पर्स म्हणून तिने मला एक छान पर्स घेतली. एवढीच आम्ही शॉपिंग केली, बाकी काही शॉपिंग केली नाही. कारण मग नेहमी कुठे ना कुठे जाणं होतच असतं. मग देवाचं सामान म्हणा किंवा कुठलं काही ना काही घेणं होतच असतं. तर मी यावेळेस एवढी काही शॉपिंग केली नाही उन्हामुळे, कारण मग शॉपिंग करायचं म्हटलं का उन्हात थांबावं लागायचं. त्याच्यामुळे जास्त काही शॉपिंग आम्ही केली नाही. आणि एकंदरीत आमचं देवदर्शन प्रवास वगैरे खूप छान झाला, खूप छान झाला. आणि तिकडनं आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तेजसचं खूप कौतुक केलं. कारण मग सांगितलं ना तुम्हाला मी, आता तुम्हाला असं वाटेल ह्या काय एवढं कौतुक करते, पण कोणत्या पण आईला मुलांचं कौतुकच असतं ना. त्यांनी एवढी म्हणजे 1200 किलोमीटर आमचा सर्व प्रवास झाला होता. आणि तिकडनं आल्यानंतर पण मग जेव्हा आम्ही सगळ्यांनाच माहिती होतं आम्ही देवदर्शनाला गेलोय, पण सगळ्यांनी विचारलं की गाडी कोणी चालवली, गाडी कोणी चालवली. मग सगळ्यांना सांगितलं तेजसनी चालवली. मग सगळे बोलले तुम्ही दुसरा ड्रायव्हर नेला होता का? म्हटलं नाही नेला, कारण सगळ्यांना माहिती होतं तेजस एवढी काही ड्रायव्हिंग करत नाही, फक्त असं चालू कुठेही जायचं असेल गावात तर गावात, नाशिक वगैरे तर तेवढाच फक्त तेजस गाडी चालवतो. आणि हां, सगळ्यांना म्हणजे माझं यूट्यूब चॅनल जेवढे जण बघतात म्हणजे ते बाहेरचे पण कुठले असं त्यांच्या माहितीसाठी सांगते मी. आम्ही इथे नाशिक जिल्ह्यात सिन्नर म्हणून गाव आहे, तिथे आम्ही शिवाजीनगरमध्ये राहतो. तर मग आणि आमचं सगळं नातेवाईक गणगोत परिवार जवळच 4 गावांमध्ये आहे, जवळ 4 खेडी आहे आमच्या गावाला एकदम लगत. म्हणून लोणारवाडी, फाटवाडी, कुंदेवाडी असं जवळ आणि नाशिक एवढं आमचं जास्त जाणं असतं. जास्त लांब काही एवढं जाणं होत नाही. नातेवाईक एवढेच आमच्या जवळच्या जवळ आहे. पण मग एवढी लांब ड्रायव्हिंगची सवय तेजसला नव्हती, तरी पण त्याने खूप छान गाडी ड्रायव्हिंग केली आणि मला त्याचं खूप कौतुक वाटलं. ते करणाऱ्यानंतर पण श्रुती जरा फ्री आहे, एकदम फ्री. वा म्हणे तेजस भाई खूप खूप मानलं तुला, असं त्याचं पाठ वगैरे थोपटली, मला दाखवली मी ती. आणि मला पण त्याचं खरंच खूप कौतुक वाटलं. आणि असा आमचा प्रवास खूप खूप छान झाला. एक खंत मात्र प्रवासात होती बरं का, गिरिजा आणि रोहिणीसोबत नव्हती त्याची. आणि रोहिणी पण ती कुणाला बरीच फुगून बसली, मला नेलं आणि आई, मला नेलं आणि आई. तिची पण समजूत काढली की अगं बाई जाऊ दे बेटा, आता सध्या ऊन होतं त्याच्यामुळे तुला नेलं नाही, आणि मागेच तू पण गिरिजा आजारी पडून गेली त्यामुळे तुला नेलं नाही, असं आम्ही तिला समजून सांगितलं. आणि आता परत आम्ही दिवाळीला फिरायला जाऊ तेव्हा तुला नक्की दिवाळी देणारच आहे, ते पण तुम्हाला शूट मी दाखवणार आहे. ते कुठे जाणार आहे तुम्हाला आत्ता नाही सांगत, कारण अजून मी ठरवलेलंच नाही आहे. तुम्हाला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा असा वाटला. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण असंच तुम्हाला माझ्या चॅनलवर वेगळंच मी सगळं दाखवणार आहे. म्हणजे एक तर एकच नाही, सगळे जे आमच्या डेली रुटीनमध्ये घडतं किंवा कुठलेही प्रोग्राम्स म्हणा, कुठलेही
सांस्कृतिक कार्यक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो, म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीज असो, हे सर्व तुम्हाला दाखवणारच आहे. तर मग मला हा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर तुम्हाला मी आणलेली शॉपिंग पण दाखवते. चला तर मग श्री स्वामी समर्थ. वा. तर देवदर्शनावरून आम्ही हे 3-4 बॉक्सचे पेढे, ह्या 2 साड्या आणि गिरिजासाठी छोटी चप्पल, 2 फ्रॉक आणि 1 पर्स आणि प्रसाद एवढीच खरेदी फक्त केली.